हा हा हा, आनंदात आहे मी, एक्साइटेड, व्हेरी व्हेरी हॅपी. का माहितीये, कारण तुमची आणि माझी चक्क नजरानजर होतीये. बरं, या व्हिडिओच्या माध्यमातून. पण माझी नजर तुमच्याकडे, तुमची माझ्याकडे, म्हणजे नजरानजर होतीये, नाही का? हो, हल्ली नजरानजरच होत नाही. घरात होत नाही, दारात होत नाही, बिल्डिंगमध्ये होत नाही, रस्त्यात होत नाही. ऑफिसमध्ये काय क्वचित झाली तर, पण ती काय पकडायची नाही, कारण जो तो आपल्या व्यापात असतो ऑफिसमध्ये. बाकी नजरानजर नाही. मला कळेना नजरानजर का होत नाही. अख्खा भारत बघा 3 गोष्टींमुळे जर बघितला ना तर मान खाली पडलेल्या अवस्थेत आहे. तमाम भारतातले नागरिक हे असे आहेत, तमाम मान खाली असे पडलेले. संशोधन केलं ह्याच्यावर. संशोधन म्हणजे काय? संशय जो नसतो तो संशोधन करतो. संशयी माणूस कधी संशोधन नाही करत. तो उगाचच काही अभ्यास नसताना किंवा काय म्हणतात त्याला पुरावे नसताना आपले आरोप करत असतो. जे आपण टीव्हीवर बघतोच धमाल ती सगळी, नाही का? असह्य असते ती, कर्कश. ते असू दे. तर काय, मी जरा संशोधन केलं, नंतर लक्षात आलं कारण काय, तर बहुतेकांच्या माना अशा खाली पडलेल्या त्या मोबाईलमुळे. रस्त्यातून चालताना, बसताना, रस्ता क्रॉस करताना सुद्धा मान खाली हो. म्हणजे आता पूर्वीच्या काळी माझं लग्न जेव्हा झालं ना, मी खालच्या आवाजात जरा बोलतोय, कौटुंबिक जीवनाबद्दल बोलताना फार फार सांभाळून बोलावं लागतं. माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्हा काय म्हणतात त्याला, मुलांचा किंवा मुलींचा प्लस पॉईंट काय होता माहितीये का? खाली मान घालून चालणार आहे. हो, अगदी खाली मान घालून चालणारी आहे. आता सगळेच खाली मान घालून चालणारे, सगळ्याच पोरी खाली मान घालून चालणाऱ्या. आता चांगली कोण आणि वाईट कोण, पोरगी काय पोरगा काय असो. तर हे एक मान पडण्याचं पहिलं लक्षण मोबाईल. दुसरं म्हणजे घड्याळ कोणाच्या मनगटावर दिसतच नाही, ते मानगुटीवर बसलेलं आहे, असं असं गच्च बसलेलं आहे. आणि ते घड्याळ कसं आहे माहितीये का? ते काय म्हणतात त्याला, मोठ्ठल्ली घड्याळ असतात ना, राजाबाई टॉवरमध्ये वगैरे कसं मोठ्ठल्लं घड्याळ, त्याचं वजन केवढं असेल विचार करा. त्या टाईपची घड्याळ सगळ्यांच्या मानगुटीवर बसली आहे, म्हणून मान अशी खाली पडलेली आहे. तिसरी जी मान खाली पडलेली आहे ती आपल्याला टीव्हीवर बघायला मिळतेच. म्हणजे ज्याच्यावर आरोप भ्रष्टाचाराचे, अमुक काय लैंगिक शोषण, अमुक तमुक तमुक तमुक, ज्यांची कुलंगडी बाहेर निघतात त्यांची मान अशी खाली पडलेली असते. आज का दिन ये सुनहरा दिन है, सोने का दिन है. तुमची माझी नजरानजर होतेच आहे. तर बस, मला आनंदी केलत ना तुम्ही. म्हणूनच आपल्याला अर्पण करतोय अस्सल 24 कॅरेट अमूल इग्वासू मनोरंजनाचा.